नमस्कार, मी एका काही दिवसाखाली चिकटगोळ्याचा व्हिडिओ टाकला होता। तो व्हिडिओ प्रत्येकाला म्हणजे काही जणांना वाटलं खरं, पण काही जणांना वाटलं की असंच असतं। पण याला बोलणं म्हणतात आणि बाजारात विकायला आलंय हे बघितलं तर मला लय आनंद झाला। तुझं नाव काय? रेहमान। कुठून आलास? डोंगरकडे येऊन आलास विकायला। म्हणजे विकलं जाते का बाजारात? घेतात आणि काय भाव आहे याचा? 20 रुपये पाव। आता हा जुन्या मोहनातला बाजार आहे। कितवारा मधला हा बाजार आहे आणि मला भारी वाटलं की मी कंटेंट जे केला आहे तो कंटेंट बाजारात विकायला आलाय। मला आनंद आहे आणि ज्या मी भाज्याचा पण व्हिडिओ करते ते पण विकायला येतात। तर खूप खूप धन्यवाद। मी खाल्ले भरपूर तरी थँक्यू। गोंधळ जे की आमच्या गावाकडे याला चिकटगोण्या म्हणून ओळखलं जातं। त्याचे फायदे पण सांगितले होते तुम्हाला। सांधीवात वगैरे असेल, गुडघे दुखत असतील, कॅल्शियम कमी झालं असेल तर या फळाने वाढतं। पण काही लोकांना ते असंच वाटत होतं की काही पण टाकते, पण मुळात हे फळ आहे। हे काकांना आपण बाजारात आलेले त्यांनी विकतायत। काका तुमचं नाव काय? बाबूराव फुलाजी जाधव। कुठले तुम्ही? अच्छा, हे बाजारात विकतात का? घेतात विकत? बरं, ह्याचं म्हणजे काय भाव आहे सध्याला? 30 रुपयाला पाव। अच्छा, आणि त्याबरोबरच घोळच्या भाजीचं सुद्धा कंटेंट टाकलं होतं। ते पण बघा, इकडे घोळची भाजी आहे आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी घरात तोडून नेऊन टाकल्यानंतर सुद्धा म्हणजे चालते, ती खराब होत नाही। आणि त्याबरोबरच तांदळाची भाजी वगैरे आहे इकडे। पावसाळ्यात या सगळ्या भाज्या येतात आणि या भाज्यांचं ज्ञान मला माझ्या आजी आजोबांकडनं भेटलेलं, म्हणून ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। आणि मला आनंद झाला की मी एखादा कंटेंट केला आणि तो बाजारात मला विकताना पाहायला मिळाला, म्हणून मी तुमच्यासोबत व्हिडिओ केला। काका, व्हिडिओ करून दिला त्याबद्दल धन्यवाद। आणि बेलाचं इकडे आहे, हे बेल तर सगळ्यांनाच माहिती आहे। हे खातात पण आणि घरात पण ठेवतात, शुगरसाठी वगैरे त्याचे बेनिफिट आहे। तर थँक्यू सो मच काका करू दिल्याबद्दल। मी केलेला कंटेंट वाया गेला नाही, त्याला 1.5 मिलियन आहे आणि ह्याला त्याच्याहून जास्त झाले। तुम्ही दिसणार आहेत त्यावरती, चालेल।